खुर्चीवर बसा. नाही ना ग, मॅचच बरं आहे. अहो बसा इथे. बाबासाहेबांनी बघितलं ना तर खरंच पट्टी काढतील. बरोबर बोललात सहस्त्रबुद्धे. बोला, काय झालंय? आमच्याकडनं एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्यासारख्या लोकांसाठी काबा करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलो होतो. वाह, सुंदर. काय चित्र आहे सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? अहो हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटा आलाय. हे काय करताय? हेच मला संपवायचं. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाने माणूस म्हणून कधी स्वीकार करणार. बसा. अहो आम्ही किती वेळचं सांगतोय, ऐकतच नाहीये. या बसा. हे घ्या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. म्या कसं तुमच्या पिलेलं शिवणार? तुम्ही वरनं टाका, मी ओंजळीने पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचे आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत. घ्या पाणी. नमस्कार. या टिपणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचलाय, अत्यंत सुंदर, ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि या अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. चला तयारी लागा. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणेल मी तिथं बिनजिक्क देणार. मग चला. थांबा. हो आंबेडकर, तुम्ही या योग्य करत नाही आहात. योग्य योग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आमचं पाणी? चला मी मान्य करेन, हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडल रे? तुला गळा शिकवितो. हे बघा, हे तुम्हाला महागात पडेल. हे आधीच सांगून ठेवतो. हे निघा, चल. हे चल, निघ. थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलोय का? नाही बाबासाहेब. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केला आहे. एकाच तळ्याचे पाणी टाकून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई. बाबासाहेबांचा